नमस्कार, मी नितीन मिरजकर. आमच्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील वसपेठ या गावातील उपसरपंचासह 6 विद्यमान ग्रामपंचायत सदस्यांना अपात्र करण्याची घटना किंवा निकाल हा परवा दिवशी लागलेला आहे. विभागीय आयुक्त पुणे यांनी हा निकाल दिलेला आहे. तर विकास कामात व्यत्यय किंवा विकास कामांना अडथळा आणणे, सार्वजनिक हिताला अडथळा आणणे, विरोध करणे, यामुळे हा निकाल विभागीय आयुक्तांनी दिलेला आहे. वसपेठ गावातील ज्या सरपंच आहेत पूनम भगवान तुराई यांनी एक याचिका दाखल केली होती की हे जे विद्यमान सर्व सदस्य आहेत ते गावातील जी विकास कामं होती, म्हणजे पिण्याच्या पाण्याच्या योजना असतील, रस्ते, गटार, LED लाईट्स असतील, सार्वजनिक शौचालय असतील किंवा प्राथमिक शाळांची दुरुस्ती, असे जेवढे विकास कामं गावातील आहेत या सर्वांना ते विरोध करत होते. त्याचबरोबर हे सर्व अपात्र सदस्य गावातील ग्रामसभेला अनुपस्थित राहायचे किंवा ग्रामपंचायत सदस्यांची जी मीटिंग व्हायची त्याला अनुपस्थित राहायचे. यामुळेच त्यांनी ही याचिका दाखल केली व या केसचं काम सांगलीतील वकील ॲडव्होकेट अभिषेक खोत यांनी बघितलं. तर हा निकाल देताना विभागीय आयुक्तांचं एवढंच म्हणणं होतं की ग्रामपंचायत अधिनियम 1958 कलम 39(1) अंतर्गत कर्तव्यास कसूरपणा ठेवल्याबद्दलचा ठपका या सर्व सदस्यांच्यावरती ठेवण्यात आला. आता ही याबाबत म्हणजे नेमकं काय अभिषेक खोत जे वकील आहेत ते असतील किंवा सरपंच पूनम तुराई यांना नेमकं काय म्हणजे काय बोलले आहेत ते आपण बघूया. पहिला, गेल्या 2.5 वर्षात विरोधी गटातील 6 सदस्यांनी सातत्याने विकास कामांना चुकीच्या पद्धतीने विरोध केला. त्यामुळे गावातील मूलभूत व विकास कामांना खीळ बसली. विकास कामांचा निधी अखर्चित राहिला, तो माघारी गेला. केवळ राजकीय दोषापोटी विरोध करणे चुकीचे होते. माझ्यासह गावातील ग्रामस्थ आणि जनसामान्य यांच्या भावना मी वारंवार माननीय गट विकास अधिकारी सो पंचायत समिती जत, माननीय उपमुख्य कार्यकारी अधिकारी सो जिल्हा परिषद सांगली व माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी सो जिल्हा परिषद सांगली व विभागीय आयुक्त पुणे यांच्याकडे मांडल्या होत्या. या निर्णयामुळे ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. यामध्ये ॲडव्होकेट अभिषेक खोत साहेब यांचे मोलाचे सहकार्य लाभले. धन्यवाद. वसपेठ तालुका जत जिल्हा सांगली येथील ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये एक अडचण निर्माण झाली. सरपंच एका वेगळ्या गटाचा झाला आणि काही सदस्य एका वेगळ्या गटाचे आले. वेगळ्या गटाच्या सरपंच सदस्यांमध्ये बहुमत निर्माण झालं आणि त्यामुळं सरपंचांना विरोध करायचा या भावनेतून सरपंचांनी मांडलेल्या प्रत्येक प्रस्तावाला, विकास कामांना या सदस्यांकडून विरोध करणं सुरू झालं आणि त्याचा परिणाम असा झाला की गावचा विकास रखडला, गाव अधोगतीच्या दिशेनं वाटचाल करू लागलं. त्यामुळे तिथल्या सरपंचांनी माझ्याशी कनेक्ट झाल्यानंतर आम्ही माननीय आयुक्त पुणे यांच्याकडे सदर 6 ग्रामपंचायत सदस्यांना अपात्र ठरवण्याबाबत अर्ज दाखल केला. सदर अर्जाची सुनावणी होऊन सुनावणीअंती नुकताच त्याचा निकाल लागला आणि त्याच्यामध्ये ह्या 6 सदस्यांना माननीय आयुक्तांनी, विभागीय आयुक्तांनी अपात्र ठरवलं. यापैकी एक उपसरपंचाचा देखील समावेश आहे. तर आमच्या चॅनलच्या माध्यमातून राजकीय, सामाजिक, क्रीडा, त्याचबरोबर चित्रपट अशा विविध विषयांच्यावरती आपण एक ॲनालिसिस करतोय किंवा आपल्यासमोर विषयाची मांडणी करतोय. मात्र ही घटना दाखवण्याचा उद्देश हाच आहे की आपलं थोडंसं प्रबोधन व्हावं. याचं झालंय असं की ज्यावेळी देवेंद्र फडणवीस 2014 साली मुख्यमंत्री झाले, त्यानंतर 2015 पासून त्यांनी एक निर्णय घेतला की ग्रामपंचायतींचे जेवढे सरपंच असतील किंवा नगरपालिकेचे नगराध्यक्ष हे सर्व जनतेतून निवडून येतील, हा एक नियम त्यांनी घातला इलेक्शनमध्ये.
यामुळे झालं असं की ग्रामपंचायतीत सरपंच एका पार्टीचा व खालची जी सदस्यांची मेजॉरिटी ती एका वेगळ्या पार्टीची, म्हणजे सत्ताधारी विरोधक, अशी सिच्युएशन निर्माण झाली. सेम नगरपालिकेत देखील झालं. म्हणजे विरोधी पक्षाचा नगराध्यक्ष व सत्ताधाऱ्यांचे सदस्य जास्त निवडून आले. यामुळं बऱ्याच ठिकाणी सरपंच असतील किंवा नगराध्यक्षकांना गावातील विकास कामं करण्यासाठी किंवा नवीन कामे मंजूर करण्यासाठी, तेथील कारभार चालवण्यासाठी खूपच अडचणींचा सामना करावा लागतोय. आम्हाला कोणत्या म्हणजे निर्णयाला विरोध करायचा नाही आहे, म्हणजे फडणवीस साहेब असतील किंवा भारतीय जनता पार्टी यांना काय या विषयाशी विरोध करायचा नाही. पण यामुळं काय झालं की सदस्य व सरपंच किंवा नगरसेवक व नगराध्यक्ष यांच्यामध्ये कॉन्फ्लिक्ट्स किंवा क्लॅशेस निर्माण व्हायला लागले आणि त्यामुळंच गावातील विकास कामं रखडू लागली आहेत. हा वसपेटमधील जो प्रकार आहे तो फक्त काय वसपेटमध्येच घडलाय असं नाही आहे. हा महाराष्ट्रातील सर्व गावात असतील किंवा सर्व नगरपालिकेत बऱ्याच ठिकाणी हा चालू आहे. तर ही बातमी किंवा हा निकालाद्वारे त्यांना एक केस स्टडी होऊ शकते. हा निकाल या सर्वांसाठी थोडंसं आत्मपरीक्षण करायला लावू शकतं. त्याचबरोबर जिथे कुठे सरपंच किंवा नगराध्यक्षांना अशा प्रकारच्या अडचणी येत असतील तर ते नक्कीच आपापल्या विभागीय आयुक्तांकडे दाद मागू शकतात व आपल्याला ज्या काही गावाच्या विकासात्मक किंवा धोरणात्मक जे निर्णय घ्यायचे असतील, जे विकास आराखडा तयार करायचा असतील, यासाठी आपल्याला थोडंसं म्हणजे एक संजीवनी हा निकाल देऊ शकतो. त्यामुळं या निकालाकडे आपण एक थोडंसं सकारात्मक बाजूने बघू. या निर्णयामुळे ग्रामपंचायत असेल किंवा नगरपालिका यांच्या कारभारात सकारात्मक बदल होईल एवढीच आपण एक अपेक्षा करूया. त्याचबरोबर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या व्हॉट्सअप फेसबुक ग्रुपवरती शेअर करा, आमचं चॅनेल सबस्क्राईब करा, जेणेकरून असे नवीन व्हिडिओज जे आम्ही पोस्ट करतो ते आपल्याकडे नोटिफिकेशन येतील व आपल्याला व्हिडिओ बघायला इझी जाईल. त्याचबरोबर आमचं चॅनेल देखील ग्रो होईल. भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.